नेहमी आपल्याला एक कुतूहल असतं की मतदान यंत्र जी आहेत ते नेमकी कशी सुरक्षित असतात, त्याला कशी सुरक्षा या ठिकाणी तैनात असते, CCTV नेमके कुठे असतात, म्हणजे मतदान यंत्र ठेवले तिथे आतमध्ये असतात की बाहेर असतात, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज ABP माझा तुम्हाला देणार आहे। आणि हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे मतदान झालेलं होतं औरंगाबाद लोकसभेसाठी ते या ठिकाणी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवले गेलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं। इथं आपल्याला एकूण 6 रूम या ठिकाणी पाहायला मिळतील, म्हणजे 9 या ठिकाणी रूम पाहायला मिळतील, म्हणजे प्रत्येक विधानसभा वाईज या ठिकाणी रूम या ठिकाणी केले गेले आणि त्या विधानसभामध्ये जे मतदान झालं ते मतदान यंत्र जे आहेत EVM मशीन जे आहेत ते आतमध्ये ठेवलेले आहेत। कशी नेमकी सुरक्षा असते आणि नेमकं CCTV नेमका कुठे असतो हे आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया। सर, थोडंसं समजून सांगा हे कलर कोड नेमके काय आहेत, कारण की वेगवेगळे बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात प्रत्येक ह्याच्यात, ते का या ठिकाणी केलेत आणि त्याची सुरक्षा कशी केली जाते? हे जे कॉलेज आहे MIT कॉलेज औरंगाबादचं, हे नवीन कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे। अतिशय सुरक्षित अशी बिल्डिंग आम्हाला लकीली स्ट्रॉंग रूमसाठी भेटली। हे जे CCTVचे स्क्रीन या ठिकाणी दर्शनी भागात लावलेलं आहे, हे प्रत्येक उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना 24/7 या ठिकाणी बसून पाहण्यासाठी आम्ही हे उपलब्ध करून दिलेलं आहे। हे जे आपण दिसतंय वेगवेगळ्या रंगाचे आम्ही फलक लावलेले आहेत, ते वेगवेगळे फलक म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये सुरक्षितरित्या ते यंत्र ठेवलेले आहेत। आणि प्रत्येक विधानसभेसाठी एक रूम आहे जी चारही बाजूनं कन्स्ट्रक्टेड आहे आणि समोर त्याचा आपल्याला डबल लॉक सिस्टीम जे भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण डबल लॉक लावलेला आहे। आणि हे स्ट्रॉंग रूम सील करताना उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि माननीय ऑब्झर्व्हर सर यांच्या उपस्थितीमध्ये ज्या दिवशी आपलं 13 मेला मतदान झालं त्याच्यानंतर सर्व यंत्र आल्यानंतर आपण 14 मेला हे सीलबंद केलेलं आहे। ऑब्झर्व्हर, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये हे सीलबंद केलेलं आहे। आणि हे किती सुरक्षित आहे हे प्रत्येक उमेदवाराला पाहता यावं यासाठी बिल्डिंगच्या बाहेर हे स्क्रीन बसवलेलं आहे। आणि आपण ह्या बाजूनं जर बघितलं तर आपण गाद्या ठेवलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे। CCTVचे तज्ज्ञ माणसं 24/7 उपलब्ध ठेवलेले आहेत। विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत, जनरेटर ठेवलेला आहे, 1 सेकंदसुद्धा याच्यामध्ये गॅप पडू नये याची सर्वतोपरी खबरदारी घेतलेली आहे। आणि उमेदवारांना पण आम्ही लेखी निवेदन केलेलं आहे की आपण कधीही जाऊन हे तुम्ही पाहू शकता। काय पोलीस या ठिकाणी दिसत आहेत, तिथे मोबाईल कुणाला अलाव आहे का आणि पोलिसांना अलाव आहे? ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कुणालाही प्रवेश नाही एक्सेप्ट निवडणूक निर्णय अधिकारी, मोबाईल अलाउड नाही आहे। मी सुद्धा मध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही। हे जे आपल्याला दिसतात आर्मीचे जवान आहेत, हे CRPFचे जवान आहेत, शस्त्रधारी जवान आहेत, ती बिल्डिंगच्या बाहेर पण आहेत, आपल्याला आता त्या ठिकाणी दिसेल। त्या बिल्डिंगमध्ये यांचे हे सुरक्षाचे अधिकारी जे आहेत ते आणि जे तपासणीसाठी आयोगाने ज्याला निर्देश केलेले आहेत त्यांच्याशिवाय या बिल्डिंगमध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही। यामध्ये कुणी येत नाही निवडणूक प्रतिनिधी इथे, म्हणजे नाही, प्रत्येक उमेदवार आणि उमेदवाराचे जे निवडणूक एजंट आहेत त्यांना आम्ही लेखी निवेदन केलेलं आहे प्रत्यक्ष येण्यासाठी, या ठिकाणी बसून पाहण्यासाठी। व त्या ठिकाणी आतापर्यंत मी दररोज व्हिजिट करतो। कालपर्यंत फक्त 3 उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन पाहून गेलेले आहेत। आम्ही इतर कारणास्तव जेव्हा ते येतात त्यांनासुद्धा आम्ही पर्सनली विनंती करतो, आमचे डेप्युटी DO पण विनंती करतात की आपण पाहून खात्री करावी, पण त्यांनी पूर्ण विश्वास आमच्यावर दर्शवलेला हे आमच्यासाठी समाधानाची बाब आहे। निश्चित आपण पाहू शकतो की ही स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथे प्रत्येक जो मतदारसंघ आहे, म्हणजे त्याचा जर आपण पाहिलं विधानसभेचा मतदारसंघ त्यावाईज त्या EVM ठेवलेल्या आहेत। कन्नड असेल त्याला लाल दिसतंय, त्यानंतर औरंगाबाद मध्यला या ठिकाणी पिवळा दिसतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर ठेवलेले आहेत। आणि या इमारतीभोवती 24 तास या ठिकाणी बंदूकधारी पोलिसांचा पहारा दिसतोय। आणखीन थोडंसं बारकाईनं पाहिलं तर कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशामकची जी यंत्र जी आहेत ती देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पूर्ण वेळ सुरक्षेचं कवच या ठिकाणी आहे आणि जे निवडणूक उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी ही सगळी इथं पाहण्याची व्यवस्था केली आहे। मात्र संभाजीनगरमध्ये कुठल्याही एक उमेदवाराचा प्रतिनिधी एखाद दुसरा सोडला तर इथं पाहायला आला नाही, अशा प्रकारचा अनुभव आहे। मात्र सध्या तरी तुम्हाला जे प्रश्न पडलेले असतील की आपण जे मतदान केलेलं आहे ती यंत्र सुरक्षित आहेत का
तर त्याचं उत्तर निश्चित ABP माझाच्या या सगळ्या माहितीतून तुम्हाला मिळालं असेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.